पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं दिलासा दिलाय। जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश हे हायकोर्टानं दिलेले आहेत। मुलाची आत्या पूजा जैननं हेबियर्स कॉर्प्स अंतर्गत दाखल केलेली याचिका ही हायकोर्टानं स्वीकारली। मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश हे जारी करण्यात आले। तेव्हा ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलेलं होतं आणि आता याच सगळ्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट हाती येते। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातला अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं दिलासा दिलाय। We'll start with English first. Marathi sir, One at a time. Today, Bombay High Court. Silence. Bombay High Court today directed the release of the child in चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ यांच्या आत्याने पॅटर्नल आंट यांनी एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ह्याच्यावरती दोन्ही बाजू ऐकल्या। प्रॉसिक्युशननी अग्रेसिव्हली विरोध केला। रिट पिटिशन ऑफ हिबिस कॉर्पसचा मेन जो स्केलेटन होता तो सेक्शन 12 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही या बेसिसवरती आम्ही रिट पिटिशन फाईल केली होती। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024च्या ज्या ऑर्डर्स आहेत ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाइलला डिटेन करण्यात आलं होतं त्या इलिगल आहेत, एक्सपेशली इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेट असाइड झालेल्या आहेत। इमिजिएटली ही हॅज टू बी रिलीज्ड इमिजिएटली अँड ही हॅज टू बी इन द कस्टडी ऑफ पॅटर्नल आंट। जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे पुण्याबाहेर जाऊ शकतो का? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हेनाइलला देण्यात यावे। त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? पटेल साहेब त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? सॉरी, परत विचार। सुरुवातीला मुलाची जामिनावरची सुटका करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्ट काही म्हणालंय का? नाही, आता जे ऑर्डर्स झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाहीये। ज्यावेळी दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी। ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात, त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत। देखिए, इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी। उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है, एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया जाए। यानी जो 19 मई 2024 को ऑर्डर हुई, उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई, जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया है, उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था। आज ऑनरेबल बॉम्बे हाई कोर्ट ने उस ऑर्डर्स को सेट असाइड किया है, एक्सपेशली इलीगल है, सेट असाइड किया है और इमीडिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए हुए।
सगळे भाई चलो बोल। इस वक्त प्रशांत पाटिल हमारे साथ हैं। दोषी कार का केस है उसके अंदर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।